बघितलंस का काकी, तेजाला ओवाळायचंय म्हटल्यावर वैदेहीच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय ते. किती मस्करी करशील हा वैदेही. घे ओवाळून घे, मी आलेच. या या वहिनी साहेब. अहो लाजू नका, या. हे काय, पुष्पा काकी जरी गेली असली ना तरी CCTV म्हणून मला ठेवलंय बरं का. त्यामुळे सुमन, हे सुमन, अरे काय नाश्ता बिष्टा मिळणार आहे का नाही मला आज? काय व्हायचं गे पेन कुठे, एक वस्तू जागेवर नसती. सुमन आले, घ्या. हा ओत माझ्या हातावर, हा ठेव तिथं. घ्या. बरं ते मी काय म्हणत होते, अहो मी ना उद्या आपल्या जावयांना फराळाला बोलवलंय घरी. तुझ्या डोक्यात कवा बी काही बी आयडिया निघते का ग? तू असं कर, आता ना आपल्या अख्ख्या गल्लीला फराळाला बोलू. नको नको, गल्लीला काय हो त्यांनी भागणार आहे का थोडंच, अख्ख्या गावाला बोलू फराळाला. या आमच्याकडे, या आमच्याकडे म्हणावं. बे अक्कल अक्कल नाही काढीचे म्हण, मालकीन होणार माडीचे. काय आहे तुमचं हे बघा, तुमचं जे काय बिनसलं असेल ना ते काही मला माहित नाही, पण उगाच तिकडचा राग इथं घरात येऊन नाही काढायचा. हो, काशीनाथाच्या आणि तेज प्रतापरावांच्या कृपेने सगळं मार्गी लागलंय. आणि परेशराव ते तर तायडीच्या मागे खंबीरपणे उभे. त्यांचा पहिला दिवाळ सण आहे की नाही. काय तुमचं ए बस फालतू बरोबर बस कर तुझी एकदम. आणि हा एक ध्यानात ठेव, तुझ्या डोक्यातल्या काय आयडिया आहेत ना ते फराळापर्यंत आल्या पुष्कळ झाल्या, लय झाल्या. आता ह्या आता ते नवीन दिवाळ सणाचं काहीतरी खोल नको ते गुजू तुझ्या सुपीक डोक्यात. दिवाळ सण करती, इथं आधीच दिवाळा निघालंय माझं. हे नाश्ता आणला तू आणि चहा आणायला काय तुझा जावई येणार आहे का चहा आणून द्यायला? का कलेक्टर साहेब येणार आहेत का माई येणार आहेत स्वतः? घ्या व्याई बॉ चहा म्हणणार आहेत मला. काय बे अक्कल आणते. हे असलं वैतागलेल्या चेहऱ्याने बोलायचं नाही माझ्याशी, सांगून ठेवतो. काय करावं या माणसाचं काय माहिती.